पैठणी म्हटलं की बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. अशाच पैठणीच्या खेळासाठी माझं सिलेक्शन झालं आणि आम्ही निघालो होम मिनिस्टरच्या शूटिंगसाठी. शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीला होती. सो आम्ही मस्त तयारी करून एकदम उत्साहात निघालो. ननंद भाऊजाईची स्वारी वहिनीच्या घरी याचे एपिसोड्स तेव्हा चालू होते. ऑलरेडी खूप लेट झाला होता आणि आमच्या या चिमुकल्यासोबतचा आमचा शूटिंगचा पहिला एक्सपिरियन्स. आमच्या आईंची सुद्धा खूप इच्छा होती की होम मिनिस्टरमध्ये जायचे आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही मजा मस्ती करत 1 तास उशिरा का होईना पण सेटवर पोहोचलो. जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही बसलो. त्यांनी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले. एवढा वेळ बसून ठेवायचं कारण असं की आपण खूप टेन्शनमध्ये असतो, त्याच्यामुळे ते आपल्याला कम्फर्टेबल करतात. आणि म्हणजे त्यांनी खूप छान असं ट्रीट केलं आम्हाला. सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये शूटिंगमध्ये कोणताही ब्रेक नसतो आणि लहान मुलांनासुद्धा अलाउड नसतं. सो पहिल्यांदा TV शोच्या शूटिंगला असं घाबरत सामोरे जात आतिश भाऊजींचं आगमन झालं आणि शूटिंगला सुरुवात झाली. भाऊजींचं औक्षण केलं, घरच्यांची ओळख करून दिली. शूटिंग चालू असताना व्हिडिओ बनवायला अलाउड नसल्यामुळे हात बांधल्यासारखे होते, पण हे फोटोज आम्हाला नंतर मिळाले. खेळाला सुरुवात झाली आणि शूटिंग जवळजवळ 1 तासभर चालू होता, पण टाईम कधी गेला आणि शूट झालं हे कळालंच नाही. पहिल्या खेळात मी जिंकले आणि ननंदबाई उपविजेत्या ठरल्या. फायनल गेम सुरू झाला आणि या खेळामध्ये आमच्या ननंदबाईंनी बाजी पटकावली आणि पैठणीच्या मानकरी त्या ठरल्या. कोणीही जिंकलं तरी पैठणी घरातच येणार होती, सो ते दुःख नव्हतं. फुल एपिसोडचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि झी5वरती सुद्धा आहे. आदेश भाऊजींसोबत छान छान फॅमिलीजचे फोटोज काढून होम मिनिस्टर म्हणत आम्ही कार्यक्रमाची सांगता केली. थँक्यू.